हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही आलो आहे मारुती नंदनवनमध्ये आणि माझ्याबरोबर आहे माझं पार्टनर जय। चला तर मग आपण बघूया हे नंदनवन कसं वाटतंय। मारुती नंदनवनला पोहोचण्यासाठी आम्ही प्रायव्हेट ऑटो केली आहे डहाणू रोड स्टेशनवरून। हे मारुती नंदनवन कलंगम बरियावाड गुजरात येथे आहे आणि इथे तुम्ही आरामात 2 तास घालवू शकता। तर आम्ही वेळ काढूनच आलो आहे इथे आणि आम्ही आता इथे पोहोचलो आहे। आम्ही इथे गेटमधून आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथे खूप सारी मोकळी जागा आहे आणि इथे कमान केलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कमानीच्या वरती मारुतीने लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी बुटी लागणार होती, त्याच्यासाठी जो द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता त्याची इथे एक झलक दाखवण्यात आलेली आहे आणि अतिशय छान अशी ही एंट्री गेट आहे। त्याच्यामुळे आपण विचार करू शकतो की आतमध्ये पण एकदम छानच असं गार्डन असेल आणि इथे एंट्री केल्या आपल्याला इथे एक सेल्फी पॉईंट भेटतोय। आय एम इन मारुती नंदनवन। अतिशय सुंदर असं हे गार्डन आहे। इथे आता मी थोडेफार फोटो घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण जाणार आहे पुढे। आम्ही इथे खूप सारे फोटो काढले आणि आता मी चाललोय गार्डन फिरायला। इथे खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि त्याचबरोबर त्यांची इथे माहिती पण दिलेली आहे। त्याच्याचबरोबर इथे फोटो काढण्यासाठी पण खूप सारे इथे स्टॅच्यू वगैरे आहेत। ह्या ठिकाणी विविध प्रकारची झाडे आणि फुलांच्या रोपांनी हिरवळीने नटलेली ही जागा आहे आणि ह्या सगळ्या झाडांची नावं इथे स्थानिक तसेच शास्त्रीय पद्धतीने सुद्धा लिहिलेली आहेत आणि इथे स्टॅच्यू पण आहेत खूप सारे प्राण्यांचे पक्ष्यांचे आणि इथे मुलांना खेळण्यासाठी पण स्पेस आहे, झोपाळा घसरगुंडी वगैरे आहे इथे। इथे आपण बघू शकतो इथे मुलं खेळतात, खूप सारी ऊन आहे तरी पण मुलं आनंद घेतात इथे आणि इथे ना झाडांमधून चालण्यासाठी आपल्याला इथे पाथवे केलेला आहे। टाईल्स लाद्या वगैरे टाकून इथे पाथवे केलेला आहे। इथे बसायला पण जागा आहे, शेल्टर टाकून केलेली आहे जागा छान अशी। आणि इथे रामायण काळातील महाभारत काळातील इथे चक्रव्यूह पण आहे, जिथे द्रोणाचार्य चक्रव्यूहच्या आतमध्ये त्यांची मूर्ती स्थापन केलेली आहे। तर आम्ही आता ती बघायला चाललोय। इथे जाण्यासाठी मार्ग पण असा राऊंड चक्रव्यूहसारखा आहे, तर आम्ही राऊंड घेत चाललोय आणि आम्ही गोल फिरत इथे मूर्तीपर्यंत पोहोचलो आहे। इथे मूर्तीपर्यंत जाण्यासाठी जागा नाही आहे, इथपर्यंतच रस्ता आहे। इथून आपण लांबून बघू शकतो मूर्ती, इथे इथपर्यंतच रस्ता आहे आणि इथे ही मूर्ती आहे। अतिशय छान असं हे ठिकाण आहे आणि इथून वरतून पूर्ण गार्डनचं एकदम छान असं सीन दिसतोय, एकदम छान असं हे दृश्य आहे, तुम्ही बघू शकताय पूर्ण गार्डन इथून दिसतंय। हे मारुती नंदनवन जवळजवळ 12 एकर जागेवर व्यापलेले आहे आणि गुजरात सरकारने ह्यामध्ये विविध प्रकारचे आयुर्वेदिक झाडे आणि फुले विकसित केलेली आहेत। तसेच राम झुला, लक्ष्मण झुला आणि संजीवनी वन यांच्या माध्यमातून रामायणाचा इतिहास नव्या पिढीला समजून सांगण्याचा ह्या गार्डनच्या द्वारे प्रयत्न केला गेलेला आहे। इथे आपण ज्या झाडांची नावं कधी ऐकली नसतील, जी झाडं कधी पाहिली नसतील, अशी झाडं आपल्याला इथे बघायला मिळतात आणि जे वनस्पती प्रेमी आहेत त्यांनी तर ह्या इथे नक्की भेट द्यावी। अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे। हे मारुती नंदनवन गुजरातमध्ये कलगमच्या अगदी जवळ वसलेले आहे आणि हे दमन आणि डहाणू यांच्या दरम्यानच्या किनारी महामार्गावर स्थित आहे। इथे बटरफ्लाय गार्डन पण आहे। बटरफ्लाय गार्डन म्हणजे इथे अशी झाडं लावलेली आहेत ज्याच्यावरती फुलपाखरं जास्त येतात आणि इथे आपल्याला दिसतात बटरफ्लाय आहेत थोडेफार, इथे आपण बघू शकतो। इथे या झाडांवर फुलपाखरं उडत आहेत। इथे एक बटरफ्लायचं स्टॅच्यू पण आहे जिथे आपण मस्त फोटो काढू शकतो आणि इथे आम्ही खूप सारे फोटो काढलेत। इथे आपण बघू शकतो इथे प्रत्येक झाडाच्या बाजूला इथे झाडाची नावं आहेत।
इंडियन हेलिट्रोप, इथे ही झाडं सगळी इंडियन हेलिट्रोपची आहेत. त्याच्यानंतर इथे जॅकफ्रूट आहे, म्हणजेच आपण ज्याला फणस बोलतो. इथे कॅप हनी सकल आहे. त्याच्याबरोबर इथे मध्ये मध्ये प्राण्यांचे, माशांचे वगैरे स्टॅच्यू पण आहेत. इथे संजीवनी वन आहे. इथे औषधी झाडांबरोबरच इथे रामसेतू, सिंदूर वन, मक्का उद्यान, नवग्रह वन, कर्मयोगी वन, राशी वन, लक्ष्मण झुला, रंग उद्यान, नक्षत्र वन, पंचवाटिका, संजीवनी वन अशी वेगवेगळे वन आहेत. आणि त्याच्याबरोबर इथे त्या प्रकारची झाडं पण लावलेली आहेत. म्हणजे साधारण पूर्ण रामायण महाभारताचा इतिहास इथे सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि इथे आम्हाला एक फ्रूट भेटलेला आहे, महुआ फ्रूट, ह्या फ्रूटचं नाव आहे. त्याच्यामुळे इथे आपण वेगवेगळ्या फळांचा, फुलांचा इथे अभ्यास पण करू शकतो. एक प्रकारचे हे बोटॅनिकल गार्डन पण म्हणता येईल. तर बोटॅनिकल स्टडी करणारे स्टुडंटसाठी पण हे गार्डन एकदम छान आहे अभ्यास करण्यासाठी. इथे आपण बघू शकतो नवग्रह वन आहे इथे. आणि इथे ऊन आहे खूप, तरी पण इथे फिरायला एकदम छान वाटतं आहे. कारण की झाडं झुडपांमुळे इथे खूप सावली येते, त्याच्यामुळे उन्हाबद्दल काहीच वाटत नाही आहे. एकदम आम्ही शांतपणे इथे फिरतो आहे. तरी पण इथे आपण संध्याकाळच्या वेळी आलो तर आणखी छान वाटेल. आणि इथे ह्या गार्डनची रचना अशी केलेली आहे की इथे कोणत्याही वयोगटातील व्यक्तींसाठी योग्य आहे हे ठिकाण. आणि ह्या ठिकाणी पोचण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे कोस्टल रोड, जो उंबरगाव, नरगोली, दमन कोस्टल हायवे आहे. तर तुम्ही ह्या गार्डनला नक्की भेट द्या. इथे आपण बघू शकतो इथे हरण धावताना दाखवलेले आहेत. एकदम छान छान असे स्टॅच्यू पण इथे आहेत, जिथे आपण खूप सारे फोटो, व्हिडिओ शूट करू शकतो. इथे पंचवाटिका आहे. इथे थोड्या थोड्या अंतरावर वेगवेगळे वन आपल्याला बघायला मिळतात. इथे डॉल्फिनचा स्टॅच्यू आहे. इथे पंचवाटिका नंतर इथे राशीवन आहे. आणि इथे आपल्याला इथे सेल्फी बूथ पण आहे. इथे आपण फोटोशूट वगैरे करू शकतो. छान अशी कमान केलेली आहे, एकदम अट्रॅक्टिव्ह असं आहे. इथे वूड ॲपल आहे. आणि इथे पाथवेवर आपल्याला छान असं शूट वगैरे पण करता येईल. दोन्ही साईडला झाडं आहेत आणि पाथवे आहे मध्ये. एकदम रील वगैरे बनवण्यासाठी पण एकदम छान असं हे ठिकाण आहे. त्याच्यानंतर इथे सिंदुरी वन आहे. आता ह्यामध्ये जे झाडं आहेत त्याचा अभ्यास बोटॅनिकल स्टडीवाले करू शकतात, पण आपल्याला बघण्यासाठी तर एकदम छान आहे. आणि इथे एकदम छान असं फील होतं आहे. मियावाकी, इथे मियावाकी नावाचं झाड आहे. आणि इथे गार्डन बरोबरच आपण इथे जंगलामध्ये फिरल्याचं पण फील घेऊ शकतो, कारण की इथे खूप दाट झाडं झुडपं आहेत आणि त्याच्यामधून पायवाट आहे, जिथे आपण फिरताना आपल्याला जंगलमध्ये फिरल्याचा अनुभव घेता येतो. इथे रामसेतू आहे. आणि इथे आपण समोर बघू शकतो ज्या चक्रव्यूहमध्ये आम्ही स्टार्टिंगला गेलो होतो त्याचा सीन इथून दिसतोय. एकदम छान असं हे दृश्य आहे. तर तुम्हाला हे मारुती नंदनवन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.